आपत्ती व्यवस्थापनची बैठक आता सगळे एच.ओ.डी सोबत घेण्यात आली आहे आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये मान्सूनमध्ये काय काय अडचण येते किंवा काय काय आपल्याला तयारी करायची आहे त्याबद्दल सर्व विभागांना सूचना देण्यात आली आहे. यामध्ये आपल्याकडे किती पाडे किंवा किती गाव तुटतात किंवा त्यांना हेल्थ सर्व्हिसेस जिथे पोहोचू शकत नाही त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा नंदुरबारमध्ये जे गाळ आपल्याला काढायचे आणि जे वॉटर बॉडीज आहेत त्याचं साठवणूकची क्षमता जर वाढवली तर फ्लडिंग कमी होऊ शकते. त्यासोबत डिझास्टर हेल्पलाईन एक आम्ही सेटअप करत आहोत. जेव्हा पण काही प्रॉब्लेम आली कोणाला पण तर त्या नंबरवर कॉल करू शकतात आणि एक सिंगल फ्लो ऑफ कम्युनिकेशन म्हणजे माझे एच.ओ.डीज किंवा लोक किंवा आर.डी.सी किंवा डिझास्टर हेल्पलाईन नंबर यामध्ये एक सिंगल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन असायला पाहिजे की कम्युनिकेशन झाल्यानंतर आपण ग्राउंडवर कसं पटकन काम करू शकतो. त्यासोबत आता SDMs आणि तहसीलदार्सला ही सूचना देण्यात आली आहे की त्यांना पण त्यांच्या स्तरावर जी खालची एजन्सीज आहेत त्यांच्यासोबत एक आपत्ती व्यवस्थापनची बैठक घ्यायची आहे. सगळे मुद्दे जी इथून सूचना दिली आहे त्याचं पर्क्युलेशन खालचे फील्डवर झालं पाहिजे आणि त्यांच्यासोबत आत्ता पुढचे आठवड्यात बाहेरची जी आमची बांधकामची एजन्सीज आहेत जसे नॅशनल हायवे आहे MSRDC आहे ज्यांचे मोठे काम डिस्ट्रिक्टमध्ये चालू आहे त्यांचे समवेत आम्ही एक पुढच्या आठवड्यामध्ये एक बैठक परत ठेवली आहे आणि स्पेशली मृद्व जलसंधारण इरिगेशन आणि बाकी जी बांधकामची यंत्रणा आहे त्यांच्यासोबत अजून एक बैठक घेऊन त्यांना पण सूचना देण्यात येईल.